जय कांदेज भाऊ. आपला मागला 3 4 लेक्चर आहेत. आता हे 5वं लेक्चर आहे. पहिलं लेक्चर होतं आपल्याला बेसिक नियमनं, दुसरं लेक्चर होतं कंसातील नियम, तिसरं लेक्चर होतं आला बॉडमॉसनं, आणि 3 लेक्चर होईल नंतर या 3 लेक्चरना 7 आपले राहायचं रिव्हिजन लेक्चर क्लास पहिला, रिव्हिजन लेक्चर क्लास दुसरा. रिव्हिजन लेक्चर क्लास पहिला होई गया तो त्यानं मागलं जे लेक्चर ते केले जा. आता येणं पुढे लेक्चर आपल्याला बॉडमॉस वरील उदाहरणे रिव्हिजन क्लास 2. जेवढा नियम तुम्हाला पहिले जाय त्या बेसिकवर एक लेक्चर आहे. ठीक आहे देखा. आता काय भानगड माहिती का, तर तुम्ही बेसिक नियम तर तुम्ही आता मागला लेक्चर देखील तुम्ही आता मला तुम्हाला अशी अपेक्षा आहे मित्र की तुम्हाला बेसिक नियम पाठ जाय आणि तुम्ही आता मस्त घर चांगल्यापैकी प्रॅक्टिस करणार. ठीक आहे. आता फक्त तुम्हाला आता रिव्हिजनने उजळणे व्हावी त्यासाठी तुम्हाला मी लेक्चर लिहिणार. ठीक आहे. आता का उदाहरण लिहान पहिले आपण पहिले स्टार्ट जे करू ना ते साधारण नियमातून स्टार्ट करू. ठीक. आता का -77 अधिक 77 गुणला 0 गुणला 900 गुणला 0 गुणला 10 अधिक 10. चला ठीक आहे असं करू. आता का -77 अधिक 77 गुणला 0 गुणला 990 गुणला 10. ठीक. आता ते का आता आटे कमून तिसरं नका तुमले नाही, शेती करा नका नाही, भागाकार दे करा का नाही. आता कमुसने चेने भागाकार नाही. मग आपले चौथं स्टेप काय गुणाकार. गुणाकार पुढे तुम्हाला इथे ठीक. आता तुम्ही कसा येईल करा तो तुम्हाला विषय लागस. आता आपण काय करू माहिती का, आता 0 8 आपण 7 काय लिहू 7 दोन ठिकाणी गुणाकार होईल ना जमले. आता -77 अधिक 77 गुणला 7 गुणला 990 गुणला 10 अधिक 10. आता देखा काय विषय. आता एक नियम आपला असं म्हणत की संख्या समान चिन्ह भिन्न आपण तर काय शून्य, पण आपला नियम असंही म्हणत की बेरीज वजाबाकी पहिले गुणाकार भागाकार करा. आता कंस नाहीये चेन नाहीये भागाकार, आता गुणाकार करणार पहिले. आता गुणाकार हे हा करा हे हा करा. 990 गुणला 10 केला म्हणून आला किती लावला देखा 1 0 ठीक आहे. वाक्य काय करा 990 का 990 10 0 दिला अधिक 10. आता 77 गुणला 7 7 7 49 गुणला चिन्ह 7 7 49 9 अंच्याला 4 7 7 49 आणि 4 53 किती होणार ते 539 अधिक हा वजा 77 गुणला 9 अधिक 10. आता ते का बेरीज जाऊ द्या वजाबाकी जाऊ द्या. आपण पहिले काय करू नियमानुसार गुणाकार करलो. आता तात्पुरता आपण 0 सॅटेड होत त्यानंतर पुढे म्हणजे 539 गुणला 99 गुणला 99. ठीक आहे. हा 539 हा आणि 999 शून्य आपण नंतर ऍड करू. ठीक आहे. आता 81 81 1 हातच्याला 8 9 त्रिक 27 आणि 8 35 35 ची 5 हातच्याला 3 किती लावणार 3 9 5 45 आणि 3 48. आता एक संख्याने गुणाकार जाय 1 पहिले मारायला. ठीक आहे. 81 81 ची 1 हातच्याला 8 9 त्रिक 27 27 आणि 8 तुम्हाला 35 35 ची 5 हातच्याला 3 9 5 45 3 48 आता 48. ठीक आहे. आता हा गुणाकार केल्यानंतर आणि कधीही बेरीज करा. काय करा बेरीज करा, नाही तर चालले आटे गुणाकार तसं नाही करणार. एक गुणाकार एक से फुलिकस आणि एक संख्या गुणाकार जाऊन नाही. ठीक. एक जागावर 5 आणि 6 8 5 13 हातच्याला 1 8 आणि 4 12 आणि 1 13 13 3 हातच्याला 1 4 आणि 1 गुणाकार काय होणार 5361 या 900 ला 2 असे आता हा अधिक 10 हा अधिक 7 वजा अधिक चिन्ह वजा 17 ह्या 2 करा की ह्या 2 करा. आपण ह्या 2 नसतो. आता वजा 77 आता 77 मायनस ह्या प्लस आहे म्हणजेच काय ते का एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख 53 लाख 16,000 100 आहे ती संख्या दिली. आता 53 लाख 16,000 100 या मधून वजा 77 मायनस करणार होते. मायनस संख्या काय फक्त 77 एकक संख्या एकक दशक. ठीक आहे. आता आपण काय करू वजा बाय कारण 77 चिन्ह वजा आहे आणि याला काय प्लस आहे ते म्हणून. आता 0 मधून 7 जात का नाही जात. आठे संख्या आठवी संख्येला 10 मधून की 8 जाईल 9 एक काम करू चला हा 100 आहे का नाही ते का. आता 0 मधून 7 जात नाही आठे संख्या का नाही
माटे 1 आहे, माटे 1 आहे ना, 8 1 जर तिकडे 8 धातून आला 0, माटे धातून आला 9, 8 10. ठीक आहे, कारण 9 8 का काय 9 8 हा इकडे एकदम मध्ये बरोबर 9 जाय 8 10 जाय, 10 ला 7 गेले 3, 9 ला 7 गेले 2, 0 जागेवर 6 1 53, म्हणजे काय आलं होते 53,16,023. ठीक आहे, आता अधिक 10 23 आणि 10 33, म्हणजे 53,16,023. चिन्ह प्लस, कारण की प्लस 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 आहे, दिलं तरी चालस नाही दिलं. बेसिक ना एक फंडा आहे, बेसिक ना फंडा असा आहे की बेसिक आधी आपण पण क्लिअर करू. आधी का वरा 77 53,16,100 ना अधिक 10 होणार. आता पहिले वजाबाकी करेल, काय केलं आपण वजाबाकी केली. आता 53,16,100 ना, शून्याचा 7 जात नाही, 5 लिदा 8 संख्या नव्हती 8 लिदा 8 10 8 1 होता 8 0 8 9 8 10 10 7 दिले 3, 9 7 दिले 2, हा 0 जागेवर, हा 6, हा 1, हा 3, हा 53,16,023 आहे बोल. आता प्लस हा 10, आता 53,16,023 मध्ये 10 टाका 33, 53,16,033 आहे त्याने वाली आकडे मोडले. ठीक, आता जेवढं संख्या मोठं जाईल घाबरा नाही, काय मोठा विषय नाही. आता आपण पुढला स्टेप कडे जाऊ, बॉर्डर. ठीक, ते माते कंस लिहू, ते चे लिहू आणि त्यांना भागाकार गुणाकार. आता वजा 40 प्लस प्लस न करता वजाच करू, वजा 40 प्लस 225 भागिला 5 अधिक वजा 99 भागिला 11 अधिक 41 कंस पूर्ण कवच. आता कितलाच भाऊ देखा, वजा 40 वजा 225 भागिला 5 अधिक कंसात वजा 99 भागिला 11 अधिक 41 कंस पूर्ण कवच पूर्ण. आता देखा एक पैसे केला कंस आहेत, 2 कंस आहेत. आता पहिले फक्त हा कंस विचार करणार, हा इकडला संख्याचा विचार नाही करणार. ठीक, माटे 2 संख्या, मात्याला काय बेरीज ना पहिले भागाकार, 11 9 99, चिन्ह काय मायनस अधिक हा 41. समजून राहणार. ओके, आता ब्रॅकेट फ्री जागा नाही, कारण की मायनस प्लस मायनस मायनस चिन्ह कंटिन्यू आहे, तर आपलं ब्रॅकेट कंटिन्यू करणं पडी. हा प्लस आपण नंतर खाली ओढू, हे झाल्यानंतर आता -9 प्लस 4 4 का तो 41, 41 मधून तुम्हाला 9 घ्या, हा 41 हा 9, 1 मधून 9 जास्त का नाही, 4 मधून 1 घ्या 3 आणि 11, 11 तर 9 गेले 2 आणि 3, म्हणजे उत्तर काय ना 32. ते बी वजा नाही प्लस प्लस 32. आता प्लस प्लस काय प्लस होतं, ब्रॅकेट काय जा फ्रीज आहे. ठीक, आता प्लस 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 होऊन हा ब्रॅकेट शेवटला राहील, हा 5 हा भागिला चिन्ह भागिला 225 वजा 11 वजा 41 91 गुणा 32 मायनस प्लस मायनस पण चिन्ह मोठा संख्या ना प्लस. आता हाय प्लस 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 होऊन भागिला 5 उदाहरण मध्ये ने. आता आपण कंस ना पहिला पण भागाकारच करणार आहे. देख आता भागाकार करताना काय करणार माहिती का, 225 भागिला 5. ठीक, आता 5 एकक स्थानी 5 असेल तर पूर्ण संख्या कधी भाग जातो 5 नाही, 5 ने कसं पाठ ठेवायचं, 5 1 5 5 चौक 20. आता 22 मध्ये 20 किती उरणार 2 किती 25, 5 5 25. आता भागाकार किती होणार 45 वजा 225 भागिला 5 भागाकार होणार 45. चिन्ह काय रे मायनस प्लस मायनस अधिक 32. ठीक, कंस कंटिन्यू कारण चिन्ह मायनस 40. आता कंसातील संख्या कोणत्या बाहेर संख्या काय असते नेहमी भाऊ गुणिला. मग ते मायनस मायनस तो संख्या असं गुणा करू आता चिन्ह असणार नाही, कारण 8 चिन्ह राहिलं तर चिन्ह जायचं, चिन्ह नाही फक्त संख्या. आता काय करणार पहिले आपल्याला हे ब्रॅकेट फ्री करणे पडी, 2 येतं संख्या. आता 45 म्हणून ते 32 केला 5 मधून
45 येतो. हा 45 32 5 आणि 2 गेले 3 4 आणि 3 गेले 1. उत्तर काय होणं 13. पण उत्तर येईल का नाही, कारण की वजा चिन्ह मायनस 32 पेक्षा 45 चिन्ह माझा वजा होईल वजा. तुम्ही ब्रॅकेट फ्री करा तर काय हरकत नाही, कारण तो असं व्यापी गुणाकारच करणार. ठीक, गुणाकार करणार पडेल, पण आता चिन्ह काय आहे संख्या. आता ते का आठे कंस कवर राहणार असतात, चिन्ह राहणार असतात. पण आता फ्री ब्रॅकेट काय जाय तो फ्रीज आहे, काय जाय फ्री. आता वजा 15 32 चिन्ह येईल -13 काही -13 ब्रॅकेट फ्रीज आहे बरं का. आता चिन्ह राहण्यास आपण गुणाकार समान संख्या नसल्यामुळे ब्रॅकेट येते फ्रीज आहे. आता हा 13 वजा 40 वजा 13 मायनस मायनस प्लस, पण चिन्ह काय तुमनं आलं मायनस. 40 आणि 13 53 बॉर्डर सोडलं. आता काय विषय माहिती का, तुम्ही प्रॅक्टिस जेव्हा करशाल त्यावेळेस 6 गोष्टी लवकरात लवकर क्लिअर होतील. हे पण दुसरं काही नाहीये. संख्या लिहावण्या समजा आता तुम्ही मला लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला दिशी राहणार ज्या फक्त मला संख्या, मग तुम्ही जे उदाहरण दिलं ते उदाहरण सोडवताना ते फक्त संख्या घर चेंज करायला शेजारी कॅल्क्युलेटर लेसन बसाना, पहिले तुम्ही सोडा नंतर कॅल्क्युलेटर ते करा, म्हणजे व्हेरीफाय करत चालणं. म्हणजे तुम्ही स्टेप कुठे चुकी राहिली स्टेप लिखत चला. आणि तुम्हाला काय नाही समजलं ना मला कमेंट बॉक्सला टाका. कमेंट बॉक्सला नाही टाकणं आम्हाला 80 55 45 91 50 हा मला व्हॉट्सअप नंबर. तुम्हाला कधी या व्हॉट्सअप नंबर हाच आहे, टेलिग्राम नंबर हाच आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम ना 24 तास घरचे वापर तुमच्यासाठी हजर राहील. ठीक, पुढलं उदाहरण वापर. वजा 75 चे 50/5 अधिक 68/2 वजा 34 वजा 990. ठीक, वजा 75 चे 50/5 अधिक 68/2 वजा 34 वजा 990. आता कंचे भाग उपयोग आपला बेसिक तुम्हाला नियमशेष बॉर्डमा सावता ग्रंथाची समजा. ठीक, आता त्याशिवाय गणित अपुर आहे. आता ते का आता चे किराणा कंसला काय विषय तेवढा आता चेकडे जाऊ. चेकडे तुम्ही नाव ऐकले ज्यावेळेस चे आणि भागाला आहे ना त्यावेळेस भागांना पहिले चेक सोडा. ठीक, आता 75 हा चे ना अर्थ काय सांगतो तुम्ही गुणिला औषधी संख्या गुणिला समोर आणि चेना पुढली संख्या गुणिला समोर भागीला छेदाची संख्या ती 5. ठीक, आता 15 75 करू शकतात, 5 ते 50 करू शकतात आपण. 5 1 5 5 10 50. ठीक आहे, आता वजा 75 गुणिला काय म्हणतो तुम्हाला 750. पण मग चिन्ह काय भाऊ मायनस काय 75 मोठा आहे 10 पेक्षा मायनस प्लस मायनस. आता चेन उत्तर काय तुम्ही आलं 750 ते बी मायनस बरं का वजा 50 अधिक 68 हा 68 भागीला 2 वजा 34 वजा 990. ते समान तुम्हाला काय सोडा 75 चेन जागावर गुणिला चिन्ह 50 साठी होता भागीला 5 5 10 50 करा 75 भाग गुणिला 10 750 वजा 750 वजा 750. ठीक, आता बेरीज वजा काय करतो भाग 68 भागीला 2 किती होणार 34. ठीक, तर 750 दोन दोन नगर हा एक गट जाय हा एक गट जाय. ठीक, एक पैकी जास्त संख्या होणार त्या टाइम 2 गट नक्की पाडणार. आता 750 34 आता 50 मध्ये 34 किती होणार तुम्हाला 16. आता स्मार्ट सोडायला प्रत्येक वेळेस ते मान्य नाही करायचे. 750 वजा 34 मग 716 चिन्ह काही मायनस का 750 पेक्षा मोठा आहे. आता मायनस मायनस प्लस. आता ते का वजा 34 वजा 990. तुम्ही हाय मायनस बेरीज करसन हाय करसती तरी चालली असते. ठीक, आता परत 716 आणि 34 किती लावून तुम्हाला आला 34 हा मायनस आहे बरं का. आता पुढला 34 आठ येईल तिथं समस्यात की तो 34 लिहिला हा 34 आठ येईल 716 आणि 34 750 चिन्ह मायनस कारण मायनस मायनस प्लस करायचं चिन्ह मायनस वजा 990. आता तुम्ही मान्य करा संख्या मोठी 750 अधिक 990
बेरीज करणे, लहान मोठे संख्या काढल्यावर काही फरक नाही पडत. 0 5 आणि 9 14 अच्छा 1 9 7 16 आणि 17 1740 चिन्ह है माइनस. इसको बोलते हैं बेसिक मैथ. क्या बोलते हैं इसको? बेसिक मैथ. आता काय विषय लिहिलात माहिती का? त्या हिंदी क्लासेस मध्ये एवढं ऍडव्हान्स करून सांगतास पोरटले की पोरं घाबरत जातस की हाय कसं होणं, ते कसं होणं, ते कसं होणं. तुम्ही खरंच सांगास मी मराठी हिंदीमध्ये तुम्हाला शिकू शकतो. तर पुढे ते जार्मजेडिंग उदाहरण तुम्ही 100% सांगतो. पण काय विषय माहिती का? जोपर्यंत तुम्ही गणितले आपलंसं नाही करणार, जोपर्यंत तुम्ही गणितले आपलंसं नाही करणार, तोपर्यंत तुमले गणित समजणार नाही. कारण गणित शिकासाठी त्यांना तुमले मैत्री करणे पडेल. मैत्री ज्या टाइमला वस त्या टाइमला सगळं काही गोष्ट होती. ठीक, पुढलं उदाहरण. उदाहरण एवढं खतरनाक आहे. वजा 60 अधिक कंसात वजा 78 भागिला 13 हा 13 बरं का, अधिक 6 कंस पूर्ण वजा 100/550 अधिक 10 बरोबर किती. आता ते कंस पहिले सोडसून नंतर छेद सोडसून. आता कंस मग काय दिले 78 भागिला 13 पण 78 वजा आहे 13 78 13 78. आता वजा आहे कनी हा चिन्ह वजा आहे, हा प्लस 6 कंस कंटिन्यू, हा प्लस हा वजा 7. आता वजा आणि नंतर आपण खाली ठेवू काही सोडल्यानंतर समान संख्या चिन्ह भिन्न उत्तर काय शून्य आलं 0. आता मायनस प्लस काही विषय नाही. आता मायनस हा डायरेक्ट 60 लिहा, शून्य ना काय अर्थ देणार. आता वजा हा शून्य होणार तुमचा आला समजा वजा. आता चे कंस नंतर काय करू आपण चे 10 प्लस नंतर देऊ शकतो आपण. ठीक, आता चे न जागा काढलीच आपण गुणाला चिन्ह भागिला 50 भागिला काय होणार 50 होणार. आता शून्य घ्या शून्य घ्या, हा 5 घ्या हा 5. आता 50 दुनी 100 कळतं त्यातून 5 आणि 10 दुना असतात. फक्त काय संख्या होणार 10 आणि तो प्लस 10. आता मायनस होतं हा मायनस. आता पुरी संख्या काढली आपण मायनस 1000 होईल बघा, हे मायनस आहे मायनस सेम. आता वजा 60 अधिक 0 वजा 10 अधिक 10. शून्य ना अशी व्हॅल्यू नाही आपली तात्पुरता समजा. आता 60 म्हणून 0 घटवणं उत्तर 60 देणार आहे. ते चिन्ह मायनस वजा 10. ठीक आहे. आता देखा तुम्ही हा 10 संख्या समान आणि जर काट मारली तर उत्तर 60 येणार आहे. ठीक, आणि सांगा आता आपण 10 मधून 60 मध्ये 60 आणि 60 60 आणि 70 होणार, त्या होणार 70 समजा. तुम्हाला दोन स्टेप सांगायचं उत्तर 60 येणार. आता 60 वजा 60 वजा 10 अधिक 10. आता संख्या समान चिन्ह भिन्न उत्तर 0 जी. पण आपण पहिल्या दोन संख्या कट पडू तर उत्तर 60 जी बरं का. 60 60 आणि 70 चिन्ह मायनस अधिक 10. ठीक, आता 70 मधून 10 घ्या तिथला होणार 60. मॅथ अशी गोष्ट आहे की मॅथला तुम्ही जेवढं वाकडसाल तेवढं वाकीन दे. ठीक, पण वाकडा पहिले तुम्हाला बेसिक नाही म्हटलं पाहिजे, तुम्ही तो वाकडा की जागा. ठीक, येले मॅथ ना फंडा म्हटलं जातं. पुढे उदाहरण काय करा, मी जेवढं तुम्ही उदाहरण सांगितलं तेवढं एक नोटबुक तयार करा आणि प्रत्येक लेक्चरनं जेवढं तुम्ही शिकणार आहे ते फक्त नोट डाऊन करत चाला. त्याने एक नोट्स तयार करल्या. ठीक आहे, तुम्हाला गरजबान कोणी मित्र असतील त्याला तुम्ही नोट्स शेअर करत चाला.
आता काय आहे? वजा 1 वजा 10,005 अधिक 10,005 गुणिले 990 वजा 750. आता आपण काय करणार पहिले गुणाकार कुठे येतो गुणाकार. आपण 10,005 गुणिले 990 तसं न करता आपण 0 साईडला ठेवू 99 गुणू मग. ठीक 300 मधनं आहे 5 गुणिले 99 नंतर 0 ठेवू बरं का आपण. 9 5 45 हा चला 4 900 हा 4 जागावर 900 900 9 आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही संख्येला शून्य संख्येने गुणले असता किंवा शून्याने कोणत्याच संख्येला गुणले असतं तर काय तर 0 येतं. ओके मग 9 गुणिले 10,005 म्हणून उत्तर होणार 9 90 45. ठीक एक संख्याने गुणाकार जाय एक कुली मार. आता 9 5 45 5 हा चला 4 900 4 खाली 900 900 9 आहे. ठीक हा 5 5 9 हा 4 हा 0 हा 9 हा 9 म्हणजे काय म्हणते देखा एकक दशक शतक हजार 10,000 लाख. लाख रुपया 0 10 5 काय ते 9,09,495 गुणाकार 9,09,495 गुणाकार. ठीक आहे आता हा वजा 750 आणि अधिक 10,005. ठीक आहे 2 2 गट पाडू. आता 10,005 वजा आहे हा प्लस आहे 9,90,495 मधून 10,005 मायनस करणं पडेल कारण एक संख्या मायनस आहे एक संख्या प्लस आहे 9,90,450 10,005. ठीक 5 5 गेले 0 आणि 9 हा 4 हा 0 9 1 गेले 8 आणि 9 काय बनवते 89,490. चिन्ह काय भाऊ 99 वाईपेक्षा मोठा त्यामुळे चिन्ह प्लस दिलं तरी चालत नाही दिलं तरी ठीक वजा 750 आठ परत वजा काय कारण हे प्लस आहे मायनस. ठीक आहे 0 0 जागावर 9 5 गेले 4 4 वर 7 नाही जास्त आणि 0 आहे संख्या आहे आठ होतील तुम्हाला एक जर घ्या 80 मधून आठवून तुम्हाला 19 आठ जाय 14 14 7 गेले 60 9 जागावर 7 जागावर 9 जागावर किती जाय मग द्या ते 97 9 4 740 म्हणजे 9,19,740 चिन्ह काय प्लस. इसको बोलते हैं मैथ का फंडा. इसको क्या बोलते हैं मैथ का फंडा. आता ते का आता तुम्हाला चार पाच वेळ उदाहरण असेल त्या वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण लिहितात. एकच गोष्ट लक्षात ठेवा ज्या उदाहरण तुम्ही शिकवणार आहे त्या उदाहरणाची घरतून प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यानंतर त्याला प्रत्येक नोट डाऊन करत लिहा. तुम्ही या टॉपिक काय नाही समजलं मला व्हॉट्सअपवर तुम्ही शेअर करायला जे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला जी टॉपिक जी कन्सेप्ट नाही समजत देखील आहे आणि ते का जेवढा तुम्हाला बेसिक शिकावं ना ते बेसिक नोट्स आहे ते टेलिग्राम हा मला टेलिग्राम चॅनल नंबर आहे. तुम्ही जर चॅनल नाही सापडला 80 55 45 91 75 येणार तुम्हाला आपला जेवढा पोली भरतो जेवढा आता 17 जेवढा टेस्ट आहे सगळ्या टेस्ट तुम्ही या मला टेलिग्राम चॅनल तुम्ही भेटा आपलं क्लासचं चॅनल आहे त्यावर तुम्हाला एक बेसिक नोट्सनी पीडीएफ ती शेअर करेल आहे. जर तुम्हाला जर टेलिग्राम चॅनल नाही सापडणे हा मला व्हॉट्सअप नंबर आहे मला हाय पाठवा आणि सांगा की सर बेसिक नोट्स पीडीएफ सेंड कर द्या तुम्हाला प्रॉपर पीडीएफ सेंड करायचं. ठीक आहे आता आज तुम्हाला समजणं जे नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि तुम्हाला जेवढा मित्र असतील जवळना मित्र त्यातले तुम्ही ते सांगत चला ऐराणी मा सर्व बॅचेस आपल्या क्लासकडून मोफत आहेत विदाऊट चार्जेस. ठीक आहे भेटूत पुढल्या लेक्चर तोपर्यंत जय खानदेश.